picture when she came to us. Okay, no? This is the intraoperative picture. And this was the defect. The distance between two muscles was more than 18 centimeter. So we performed the surgery and we put a 30 by 30 centimeter mesh. And this is the post-operative picture. Next. Video. So the hernia was completely cured. This was the before and this is the after. महिला सगळं नॉर्मल काम करते आहे तिचं जे काय अगोदर जी करत होती त्यांचं सगळं जे काय वॉकिंग म्हणा किंवा नॉर्मल चालणं फिरणं म्हणा ते सगळं ते नॉर्मल करते. अशा प्रकारच्या हर्नियाचे उपचार यापूर्वी किंवा ऑपरेशन यापूर्वी झाले होते का? इथे एवढ्या मोठ्या डिफेक्टचा म्हणजे एवढा जो साईज होती एवढ्या साईजचा कुठेच इथे नवी मुंबईला झालेलं नाहीये. म्हणजे हे जे 18-20 सेंटीमीटरचा जो गॅप होता आणि जी आतडी पूर्ण बाहेर होती असल्या साईजची हर्निया सर्जरी कुठे झालेली नाहीये. साधारणतः हा जो हर्निया प्रकार आहे हा कशामुळे होतो आणि ती जी महिला आपल्याकडे आली ही कुठून आली होती आणि तिच्यावर कशा प्रकारे उपचार केले? ही पेणवरून आलेली. तिचं अगोदर अलिबागला आणि दुसऱ्या त्याच्या अगोदर अजून एक ठिकाणी ऑपरेशन झालेलं होतं आणि ती नंतर मग आमच्याकडे ओळखीने आलेली होती. तर आम्ही तिला सगळं एक्सप्लेन केलं अगोदर. याचं मेन कारण असतं की स्नायू कमजोर होतात. जसं वय वाढतं तसं स्नायू कमजोर होतात किंवा मग अगोदरची जी शस्त्रक्रिया झालेली असावी अगोदर त्याच्या कारणाने जसं ते स्नायू वेगळे होऊन जातात आणि जसं सरांनी सांगितलेलं की स्नायू असे बाजूला खेचले जातात. त्याच्यामुळे थोडा जरी गॅप असेल मध्ये आणि जर पेशंटने जर काळजी घेतली नसेल त्यावेळेला ट्रीटमेंट घेतलेली नसेल तर ती गॅप तो वाढत जातो. जो डिफेक्ट असतो तो वाढत जातो आणि हळूहळू तो जास्त होतो आणि मग ऑपरेशन तेच सांगितलं ना की मोठा जो गॅप असतो ना मध्ये आणि आतड्या जेवढ्या बाहेर असतात तेव्हा आतड्या आतमध्ये जर पोटाच्या आतमध्ये जर घालायचं असेल त्याचं व्हॉल्यूम कमी असतं, त्याला स्पेस नसते, जागा नसते तेवढी. त्याच्यामुळे तेवढे जर आतड्या जे बाहेर असतात आणि सडनली आपण स्नायूच्या आतमध्ये घातलं तर पोटाचं जे आवरण असते त्याला आवरण दिल्यानंतर सडनली त्या पेशंटला श्वासोश्वास घ्यायला त्रास होऊ शकतो. ते फुफ्फुसावरती प्रेशर येतो किंवा आतड्याला आतमध्ये जर आपण ढकलतोय आतमध्ये स्नायूचं त्याला आवरण देतोय जे आवरण नसते. आता 18 सेंटीमीटरचा गॅप होता सडनली आपण आतमध्ये पोटाच्या आतमध्ये त्याला ढकलतोय आणि ही स्पेस लिमिटेड असते. त्याच्या कारणाने आपण हे जे प्रोग्रेसिव्ह न्यूमोपेरिटोनियम म्हणतो की त्याला पेशंटला सवय होते त्यासाठी आपण त्याला आतमध्ये गॅस भरला थोडे दिवस त्याच्यामध्ये ते स्नायूज थोडे स्ट्रेच करून घेतले त्याला इंजेक्शन दिलं स्नायू रिलॅक्स होण्यासाठी त्याला इंजेक्शन दिले. हे जे सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी आपल्याला हे प्रिपरेशन लागतं. आपण जर समजा म्हटलं की आत्ताच आपण डायरेक्टली ऑपरेशन करणं असं नाही होत कारण ते फेल झालं. तसं त्या लोकांनी अगोदर केलेलं होतं त्याच्यामुळे ते पेशंट परत तिला परत होत होतं. त्याच्यामुळे आपल्याला हे प्लॅन करून 3-4 वेळा त्याला प्रोसिजर करून पेशंटला रिलेटिव्हला समजावून त्याप्रमाणे आपण त्याला प्रोसिजरला घेतलेलं होतं. या महिलेला कोणता त्रास होत होता आणि हा जो ऑपरेशन होतो हे आव्हानात्मक होतं का? डेफिनेटली आव्हानात्मक होतं कारण तिला चालायला त्रास होता. तुम्ही बघितले ते साईज मिअर साईज जी होती ती एवढी साईज असताना जेव्हा त्या आतड्याच बाहेर होत्या तिला पोटात एवढ्या कळा यायच्या मध्ये उलट्या व्हायच्या संडासला त्रास व्हायचा पोटात दुखायचं खाल्ल्यानंतर तिला पोट जेवण जिरत नव्हतं आणि चालायला पण तिला त्रास होत होता.
काही समजा काही खाली उचलायचं असेल किंवा दुसरं काही काम करायचं असेल म्हणा, पोटात दुखायचं. त्याच्यामुळे मग तिला जेव्हा आपण आपल्याकडे आणलं त्यांना आम्ही सगळं समजावलं की असं असं आहे की एका वेळेचा प्रोसिजर नाही आहे. कारण एवढा मोठा गॅप आहे. जेव्हा आपण सिटी स्कॅन केला तेव्हा आपल्याला समजलं की 18 सेंटीमीटरचा जो गॅप आहे, तुम्ही विचार करा 18 सेंटीमीटर तेवढा गॅप होता आणि त्याच्यामधून ती आतड्या पूर्ण बाहेर आलेल्या आहेत. आणि याची जी साईज होती जवळजवळ ते पोटाची साईजच बघितलं ना तुम्ही, जवळजवळ 30-40 सेंटीमीटरची ती तेवढी ती जागा होती जी आतमध्ये पूर्ण आतड्या बाहेर होत्या, पोटाच्या बाहेर होत्या ऍक्च्युली. आणि तो तेवढा 30-40 सेंटीमीटरचा जो आतड्याचा जो घेर होता तो पूर्ण पोटाच्या आतमध्ये घालायला तेवढा व्हॉल्यूम पाहिजे. कारण पोटाची साईज शेवटी कसं असतं, आपलं आता समजा प्रेग्नंट लेडी आहे, ते तिचं युट्रस हळूहळू वाढतं, जेव्हा ते हळूहळू वाढतं तेव्हा आपल्याला स्पेस तयार होते, स्किन स्ट्रेच होते. जवळजवळ हळूहळू जसं होतं तर स्किन स्ट्रेच होतात, पण ते स्नायू पण तसे स्ट्रेच होतात. आता प्रेग्नन्सीमध्ये काय होतं की सगळे स्नायू असे पूर्ण वेगळे होऊन जातात. तसंच तिचं झालेलं, तिथे स्नायू पूर्ण साईडला गेलेले होते आणि मध्ये जो गॅप होता तो 18-20 सेंटीमीटरचा गॅप होता आणि त्याच्यामध्ये फक्त चामडी होती. आतड्याच्या वरती जे तिचं आवरण होतं फक्त चामडीचं होतं, स्नायू बिलकुल नव्हते. शस्त्रक्रियेपूर्वी तिला ज्या वेदना होत होत्या त्या शस्त्रक्रियेनंतर काय त्यात फरक पडला का? पूर्ण शून्य. तिचं आणि नातेवाईकांचं काय म्हणणं आहे? ती एकदम खुश आहे, ती एकदम हसत गेली आणि ती आता म्हणते की मला सगळं आता नॉर्मल तिचं काम ती घरचं करू शकते, ती अगोदर करत नव्हती. आता तिचं जेवणाचं तिची ॲपेटाईट पण वाढलेली आहे, भूक पण वाढलेली आहे, जेणेकरून ते सगळं नॉर्मल खाते, तिचं मोशन्स पण नॉर्मल होते, शौचालय पण नॉर्मल होते तिचं. त्याच्यामुळे आता एकदम खुश आहे. यापूर्वी झालेल्या शस्त्रक्रिया पाहता पेशंटचा वेळ गेला, त्रास, पैसा वाया गेला आणि एकूणच मेडिकल टीमच्या माध्यमातून कशा प्रकारचा उपचार राहिला, जनतेला कशा प्रकारचा अभाव आहे? आम्ही तिला योजनेद्वारे आम्ही तिचं ऑपरेशन केलेलं आहे. पेशंटकडून एकही पैसा आम्ही घेतलेला नाहीये. तिला विनामूल्य तिचं पूर्ण ऑपरेशन झालेलं आहे. जे काय आपण 3-4 वेळा तिला ऍडमिट केलं, प्रत्येक वेळेला तिला पेशंटकडून एकही आपण पैसा घेतलेला नाहीये. सगळं सेंटर हेडनी आणि सरांनी एवढी मदत केली की सगळ्याच्या सगळं तिला विनामूल्य झालं आणि त्याच्यासाठी पण पेशंट एकदम खुश होता. त्यांना कुठलेही कारण ते जसं सांगितलं मी इंजेक्शनची कॉस्टच एवढी होती, एवढे महागातले इंजेक्शन होते, तिला ती एवढी अफोर्डिंग होती की एवढी तिला दुसरीकडे पण ती गेली असती तर तिचा जवळजवळ 4-5 लाखाचा खर्च आला असता. आम्ही तिला पूर्ण फ्रीमध्ये करून दिलेले.